नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या अर्थकथा या तुकाराम बीजेला सुरू झालेल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांनी तुकाराम बीजेची ही न माहीत असलेली कथा सांगितल्याबद्दल आभार मानले, धन्यवाद दिले आणि चॅनलला खूप शुभेच्छाही दिला. त्याबद्दल प्रथम सगळ्यांचे आभार मानते. आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. येणारं वर्ष हे आपल्या सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि मुख्य म्हणजे आरोग्यपूर्ण जावो अशी सदिच्छा देते. आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक छोटीशी कथा सादर करते. आमच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये लेखक श अग्निहोत्री यांनी दिलेली ही कथा आहे. कथेचं शीर्षक आहे पाडवा गोड झाला. आमच्या आईला कोंड्याचा मांडा करण्याची कलाच तेवढी अवगत होती असं नाही. दुर्दैवाला हसून फजित करण्याचा तिचा हातखंडा. भेडसावणाऱ्या संकटांना मजेने वाकुल्या दाखवणारा खेळकरपणा तिच्या अंगी होता. घरात रिकामे डबे खडखडवताना सुद्धा तालबद्ध खडखड करायची. कपाटात काही नाही असं दीनमुद्रेनी आम्हाला सांगण्याऐवजी गंभीरपणाचा आव आणून आई म्हणायची, बिचार उंदरांचं आता कसं होणार, आणि खदा खदा हसायला लागायची. दुःखाला आपल्या 7 मजली हास्याने पळवावं ते आमच्या आईनंच. एखाद दिवशी रात्री थंडा फराळ करण्याचा प्रसंग आला की तिने सगळ्या मुलांना, माझी मोठी बहीण, धाकटा भाऊ आणि मी, तिघांनाही जवळ घ्यावं आणि आपल्या बालपणाच्या गोष्टी सांगाव्यात. असंच एकदा आईने तिच्या बालपणाची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तिने आम्हाला अनेक वेळा सांगितली असेल, पण त्या गोष्टीतली गोडी नेहमी अवीट अशी असायची. आई सांगत असे, आमच्या घरी 18 विश्व दारिद्र्य. तुम्हाला निदान एक वेळ तरी खायला मिळतं, पण आम्हाला 3 दिवस उपास. अशाच 3 दिवसांच्या उपासानंतर बाबांना एका कामाचा 1 रुपया मिळाला. तो रुपया जपून खिशात ठेवून बाबा घरी परत येत होते. इतक्यात त्यांना आठवलं, मी बऱ्याच दिवसापासनं बाहुलीचा हट्ट धरलाय. त्यांनी 4 आण्याची बाहुली घेतली. थोडं पुढे चालल्यानंतर त्यांना आठवलं, दादाला टोपी नाही म्हणून त्याला शाळेत बसूच देत नाहीत. 10 आण्याची त्याने टोपी घेतली. हाती 2च आणे उरले. आईनं खरं तर सकाळी बाबांना बजावून सांगितलं होतं, अहो रुपया येईल, त्यातून 4 आण्याचे तांदूळ, 2 आण्यांची मीठ मिरची तेल मसाला आणि 2 आण्यांची लाकडं आणा. 8 आणे की नाही उद्यासाठी राहू द्यात. चूल सारवून ठेवून आई आणि आम्ही मुलं बाबांची वाट पाहत बसलो. बाबा आले तसे आमच्या सगळ्यांचे चेहरे उजळले. बाबांनी बाहुली देताच मी नाचायला लागले. दादाला टोपी मिळतात दादानी कोलांटी उडीच मारली. बाबांची नजर आईकडे गेल्यावर मात्र ते चपापले. काही वेळाने त्यांनी एक परात घेतली, आपल्या कोटाच्या खिशात हात घातला आणि भरपूर चुरमुरे परातीत ओतले. भरल्या डोळ्यांनी त्यांनी आईकडे पाहिलं. मी आणि दादाही आता भानावर येऊन गप्प बसलो होतो. 1-2च क्षण आईनं दातांनी खालचा ओठ चावला आणि हसून पुढे येत ती म्हणाली, मला वाटलंच होतं तुम्ही चुरमुरे शेव आणणार म्हणून. कित्येक दिवसात खाल्ले नव्हते. चला रे मुलांनो. आणि काय, 3 दिवसाच्या त्या उपासानंतर चुरमुऱ्यांचं जेवण आम्ही सगळ्यांनी आनंदाने हसत खेळत केलं. आईने गोष्ट संपवली की आम्ही पाणी पिऊन स्वस्थ झोपत असू. खरंच सांगतो, रिकाम्या पोटी असून सुद्धा आम्हाला आईच्या कुशीत झोप कशी अगदी गाढ लागायची. आईला मुख्यतः पैसे मिळत ते भांडी, धुणी, दळण अशी कामं करून. त्यावेळी आजच्यासारखा मोलकरणींना भाव नव्हता. काम देणारे जणू आपण थोर उपकार करत आहोत असा आव आणत असायचे.
कामाचे पैसे कधीही वेळेवर मिळायचे नाहीत. बरं ते मागायचीही सोय नसे. कामावरून काढून टाकतील ही सततची भीती. एकदा काय झालं, दुसऱ्या दिवशी ना गुढीपाडवा होता. कामावर जाताना आई म्हणाली, हे बघा, कपाटात 1.5 भाकरी आहे कालची. एक एक चतकोर आत्ता घ्या आणि 3 चतकोर रात्रीला ठेवा. हा 1 पैसा माझ्याजवळ आहे शिल्लक. समोरच्या हॉटेलातून उसळ आणा आणि जेवा. मी आज काहीही झालं तरी मालकीणबाईंकडे पैसे मागतेच सणासाठी. आई गेल्यावर आम्ही भावंडांनी एकमेकांकडे पाहिलं. माझा धाकटा भाऊ तो पोटावर हात ठेवत म्हणाला, आई ग, एकाएकी पोट दुखायला लागलंय. छे छे, भयंकरच. मी काही आज जेवणार नाही बरं ताई आज. आणि दप्तर घेऊन तो शाळेत निघून गेला. मी म्हटलं, माझं काही पोट वगैरे दुखत नाहीये, पण तसं जरा जड वाटतंय. आज लंघन केलं तर खूप छान वाटेल मला. आणि मीही निघालो. रात्र झाली तेव्हा आई घरी आली. तिच्या पडलेल्या चेहऱ्यावरून आम्ही ओळखलं की पैसे मिळालेले नाहीत. क्षीण आवाजात आई ताईला म्हणाली, ताई, उरलेली भाकरी आण पाहू विमल, वाढून देते तुम्हाला. पण ताई जागची हल्लीच नाही. आईने विचारलं तरी ताई काही बोलेना. आईने कपाटात जाऊन पाहिलं, भाकरीचा डबा रिकामा होता. पुन्हा आमच्यापाशी येत आईने विचारलं, सगळी भाकरी सकाळीच संपवलीत वाटतं. पण कसं कुणास ठाऊक, आमच्या दोघांच्याही चेहऱ्यांनी गुपित फोडलं. कारण आईनी त्यानंतर एकदम दटावत विचारलं, काय रे, काय झालं? झाला प्रकार आईला सांगणं भागच होतं. माझं बोलणं संपण्यापूर्वीच चेहरा लाल करून आईनी ताईला विचारलं, म्हणजे विमल, तू एकटीने सगळी भाकरी खाल्लीस? ताई काहीही बोलेना. आई रागानं, खेदानं, त्रागानं बोलत होती. माझी मुलं गरिबीत राहोत, पण एकमेकांसाठी जीव टाकतात असा अभिमान होता मला. पण विमल, तू सगळ्यात मोठी आहेस. असं करणं तुला शोभत नाही. मी काय बोलू? माझी शिकवण फुकट गेली. रात्री आम्ही फक्त पाणी पिऊन निजलो. आई आमच्यापाशी काहीही बोलली नाही. तिने गोष्टीही सांगितल्या नाहीत. ती रात्र फार फार भयंकर गेली आमची. सकाळी आम्ही जागे झालो तेही भीतच. आईची आंघोळ झाली होती, ताईचीही झाली होती. आम्हा दोघा भावांना आंघोळ घालताना आईला एकसारखं रडू येत होतं. ताई मात्र घुम्यासारखी काहीही न बोलता इकडे तिकडे वावरत होती. आता मला सुद्धा ताईचा राग यायला लागला होता. कामावर जाण्यासाठी निघताना आम्हा दोघा भावांना जवळ घेऊन सदगदित आवाजात आई म्हणाली, आज बघते मिळाले तर. अगदी 4 आणे मिळाले ना तरी. आईच्यानी पुढे बोलवेच ना. इतक्यात आईनी घाईघाईनी आम्हाला दूर केलं. मी आश्चर्याने पाहायला लागलो. माझघराच्या दारातून ताई येत होती. तिच्या हातात एक डबा होता. आमचा नेहमीचा भाकरीचा डबा नव्हता तो. उभा पितळी डबा होता. ताई पुढे आली आणि तिने काहीही न बोलता डबा आईच्या हातात दिला. डब्याचं झाकण आईने उघडलं आणि ती एकदम आश्चर्याने उद्गारली, हे काय ग? आम्ही कुतूहलाने पाहायला लागलो. पाहतो तो काय, डब्यात लाडू. ताई बोलायला लागली, तू म्हणाली होतीस ना मालकीणबाई पैसे देतील म्हणून, पण मला खात्री नव्हती ग. काल दुपारी या दोघांनी काहीच खाल्लं नाही. तेव्हा मला कल्पना सुचली. तू दिलेल्या पैशाचा गुळ आणला आणि भाकरी कुस्करून लाडू केले. म्हटलं पाडव्याला ना तोंड गोड करावं सर्वांचं. आईने आश्चर्याने विचारलं, तायडे, तू हे कालच का नाही सांगितलंस मला? ताई म्हणाली, मला ना तुम्हाला सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडायचं होतं. आईनी ताईला घट्ट पोटाशी धरलं आणि ती रडायला लागली.
ते रडणं आनंदाचं होतं हे काय सांगायला पाहिजे? आता आमची परिस्थिती खूप चांगली आहे. आईचा हात धरून तिला रोज देवदर्शनाला नेण्यासाठी खास बाई नोकरीला ठेवलेली आहे मी. पण दर गुढीपाडव्याला आमच्या इथे जे पक्वान्न असतं ते म्हणजे भाकरी आणि गूळ यांचे लाडू. आणि हे लाडू ताई करते बरं. सासरहून मुद्दाम गुढीपाडव्याला ताई त्यासाठी येते. पाडवा गोड झाला. नमस्कार.